आपल्याला प्रश्न पडतो की मुलं आमचं का ऐकत नाहीत. मी असं म्हणते की मुलं आपलं का ऐकत नाहीत याकरता आपणच स्वतःला काही प्रश्न विचारूयात. मुलांच्या वाढीनुसार, त्यांच्या विकासाच्या गतीनुसार त्याला अनुरूप अशा आपल्या अपेक्षा मुलांकडनं असतात का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येक मुलाच्या त्याच्या वयानुसार शारीरिक क्षमता, त्याची अभ्यासाची बैठक, त्याची इतर विषयांबद्दलची समज, त्याला स्वतःच्या भावना ओळखता येणं, खेळ, कला याच्यामधले त्यांची वापरावयाची कौशल्य, ही सगळी त्यांच्या वयानुसार विकसित होत असतात. त्यातसुद्धा प्रत्येक मुलाचा असा एक झोन असतो, त्याची एक स्वतःची गती असते, त्यानुसारच मुलं पुढे विकसित होत जातात. आपण जर त्यांच्या या वयाच्या विकासाच्या आणि वाढीच्या आणि कौशल्याच्या ह्या गतीचा जर अभ्यास केला किंवा ह्या जर जाणून घेतल्या, तर मग आपण मुलांकडनं अवास्तव अपेक्षा करणार नाही. आणि अवास्तव अपेक्षा न केल्यामुळे आपण जेव्हा मुलांशी बोलू त्यावेळेला त्यांना असं वाटेल की हो, मी हे करू शकतो, आणि मग तुम्हाला ओरडावं लागणार नाही आणि मुलं तुमचं ऐकणार नाहीत, असं होणार नाही. दुसरी गोष्ट, मुलांशी वागताना आपण आपल्या दोघांसाठीही काही मर्यादा ठरवून घेतल्या आहेत का, काही बाउंड्रीज आखल्या आहेत का, आपण दोघांसाठीही काही एकमेकांशी बोलताना कशा पद्धतीने बोलायचं हे काही ठरवलं आहे का, आपण त्यांना रिक्वेस्ट करतो आहे का ऑर्डर करतो आहे. आणि जर रिक्वेस्ट नसेल केलेली तर मग तुम्ही सांगत असताना मुलांचं पूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे वेधून घेण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरता. तुमच्या संवादाची सुरुवात ही हुकुमशहाप्रमाणे नको तर लोकशाहीप्रमाणे व्हायला हवी. मुलालाही आपण आदराने त्याच्याशी बोललो, तोही एक छोटा माणूस आहे असं समजलं, मला असं वाटतं की संवाद जो आहे तो योग्य दिशेने जाईल आणि मुलं तुमचं ऐकतील. जेव्हा आपण मुलांच्या अंगावर खेकसतो, ओरडतो, ऑर्डर करतो, तर जसे प्रश्न विचारावे तसेच उत्तर येते. तिसरी गोष्ट, मुलांना त्यांची चूक दाखवणं हे योग्यच आहे, पण चूक दाखवणं, त्याबद्दल ओरडणं, रागावणं आणि नंतर चुका दुरुस्त करण्यास सांगणं हे जसं नैसर्गिक आहे, तसंच करेक्शन करण्याआधी कनेक्ट होण्याची पण खूप गरज आहे. कारण आपलं कनेक्शनच जर मुलांशी नसेल तर कोणत्या आधारावर मुलं आपलं ऐकतील किंवा दुर्लक्ष करतील हे आपल्याला स्वतःलाच विचारायला हवं. एक गोष्ट आणखी लक्षात घेऊया की आपण मुलांना खूप माहिती देतो, त्यामुळे होतं काय की त्यांना सगळं आयतं हातात मिळतं. त्यांना ही सवय लागते की सगळं काही तयार मिळणार आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला एखाद्या वेळेला वेळ नसेल, तुम्ही मुलाला सांगता की तू स्वतः हे कर, हा प्रोजेक्ट तू स्वतः कर, ही माहिती तू स्वतः मिळव, त्यावेळेला मुलांना ते जमत नाही, ते भांबावतात, ते गोंधळतात आणि चक्क नाही म्हणतात. कारण आपणच त्यांना स्वतः सगळ्या गोष्टी आयत्या देण्याची सवय लावलेली आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की काहीतरी शोधलं पाहिजे, स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे, स्वतःची विचार प्रक्रिया चालवली पाहिजे. हा जो सगळा भाग आहे हा मुलांच्या जगण्यातनं पूर्णपणे निसटून जातो. त्यांचं स्वावलंबी होणं जे गरजेचं आहे शिक्षणाने, हे सगळं आपण जणू काही थांबवून टाकतो. कारण आपल्या अतिप्रेमाने आपण त्यांना अति माहिती देतो आणि ही सगळी माहिती त्यांना हातात मिळत असते. आपण मुलांना ज्या गोष्टी पाळायला सांगतो, बोलण्याच्या, खाण्यापिण्याच्या, वागण्याच्या, झोपण्याच्या सर्व गोष्टी ज्या असतात, त्या गोष्टी जेव्हा आपण मुलांना करायला सांगतो तेव्हा त्या मर्यादा आपण पाळतो का, ती शिस्त, ते नियम आपण स्वतःलाही लावून घेतलेत का, ते आपण फॉलो करतो का. कारण मुलं तुमच्याकडे, तुमच्या वागण्याकडे, तुमच्या सूचनांकडे बघत असतात. हे जर तुम्ही फॉलो करत नसाल तर ते चक्क दुर्लक्ष करतात, ते ऐकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जबाबदारी आपल्यावरच आहे. तुम्ही होता काय की तुमच्या शब्दांवर, तुमच्या म्हणण्यावर तुम्ही खूप ठाम राहता, अडकून पडता, स्टकअप होता. मग तुम्ही कंटाळता आणि म्हणता, अरे कितीतरी वेळा मी तुला हे सांगते आणि तुम्ही तेच पुन्हा पुन्हा सांगता, त्याच सूचना वरचेवर देतात आणि मुलांनी लक्ष दिलं नाही की मग तुम्ही फ्रस्ट्रेटेड होता, तुमचा स्वर चढतो, आरडाओरडा सुरू होतो. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा मुलांची शारीरिक स्थिती कशी होते तर ते ओव्हरवेल्म होतात आणि ते इतके थकतात. कधी कधी भूक लागलेली असते, कधी त्यांना आजारी पडतोय की काय असं वाटायला लागतं. हे जे ओव्हर स्टिम्युलेशन होते, ज्याला मी मायक्रो मॅनेजमेंट म्हणतो, की सातत्याने मुलाच्या डोक्यावर हेलिकॉप्टरसारखं फिरत राहणं, त्याच्या उठण्यावर, बसण्यावर, त्याच्या प्रत्येक कृतीवर, अभ्यासावर, सगळ्यावर जेव्हा खूप बारीक लक्ष दिलं जातं त्यावेळेला एक प्रकारे ते
ओव्हर स्टिम्युलेशन म्हणजे अति उद्दीपकं दिली जातात. त्यामुळे मुलं जी होतात ती ओव्हरवेल्म होतात. याचा अर्थ त्यांना ते सगळं नको नकोसं होऊन जातं आणि मी काय करू हे त्यांना कळत नाही. खूप मोठ्या प्रमाणात जर त्यांच्या आयुष्यात बदल झाले किंवा एकूणच त्यांच्या जगातल्या सगळ्या गोष्टींचा त्यांना अंदाज येईनासा झाला की मग मुलं अजिबात सूचना ऐकत नाही. ते अशा मनस्थितीपर्यंत पोहोचतात की हा समोरचा माणूस काय सांगतोय ते मला काही कळतच नाही, किती बोलतोयस तू, असं व्हायला लागतं. मला ठाऊक आहे पालकांनो की दरवेळेला तुम्हालाच प्रत्येक गोष्ट स्वतःपर्यंत न्यावी लागते, कारण त्याचंच प्रतिबिंब मुलामध्ये पडत असतं. धन्यवाद.